नमस्कार. चला तर आजची आपली उन्हाळी वाळवणामधली तिसरी रेसिपी ती म्हणजे तांदळाचे पापड. हे आज आपण तांदळाचं पीठ न वापरता फक्त 10 मिनिटात बनवता येतील अशी एकदम झटपट तांदळाच्या पापडची रेसिपी आहे. कढईभर फुलणारा आणि खायला तर एकदम असा खुसखुशीत. चला तर सुरुवात करू. इथे एका पातेल्यामध्ये मी साधारणतः 1 ग्लास तांदूळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. 5 ते 6 तास पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ छान व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचा आहे. साधारणतः 1 ग्लास तांदूळ घेतलाय. रेशनचा तांदूळ आहे. याऐवजी तुम्ही इथे दुसरा तुमच्या घरामध्ये कुठलाही तांदूळ असेल तर वापरू शकता. पण शक्यतो असेल तर रेशनचाच वापरा, कारण रेशनच्या तांदूळामुळे पापड्या खूप छान येतात आणि मस्त अशा खुसखुशीत लागतात. 1 ग्लास तांदूळ मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये असा छान भिजत ठेवला होता. तांदूळ भिजण्या अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच भिजत घालायचा. आता गॅसवर एक कुकर ठेवून घेतलं. त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास तांदूळ घेतलाय, त्यामुळे ते 4 ग्लास पाणी वापरायचे. पाणी ते आपल्याला दुप्पट वापरायचे म्हणजे तांदूळ छान शिजला जातो. तर साधारणतः इथे मी 4 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. 4 ग्लास पाणी टाकून झालं की यामध्ये जिरे टाकून घेत आहे. साधारणतः 1 चमचा जिरे टाकून घेतले. एका प्लेटमध्ये मी 1 चमचा पापड खार आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला. हे यामध्ये घालून घ्यायचं. बेकिंग सोडाही घालायचा जेणेकरून पापड एकदम असे खुसखुशीत होतात. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ थोडंसं बेताने घाला जेणेकरून यामध्ये आपण पापड खार घातलाय. पापड खार ऑलरेडी खारट असतो, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं, नाहीतर पापड खारट होतील. आणि जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते सगळे यामध्ये मी घालून घेतलेत. अगोदर चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करायचं आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्यात. तरी ते मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याचं टोपणसुद्धा अगोदर काढून घेतलं, कारण थोडंसं ते उतू गेलं होतं, त्यामुळे टोपण काढताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही. हे बघा एकदम छान असं गाळ शिजलंय. आता आपण हे कुकरमधलं एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. सगळे हे जे मिश्रण आहे एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि ह्याला एकदम असं छान घोटून घ्यायचं, कारण तांदूळ ऑलरेडी छान शिजलाय. पण तरीसुद्धा जर बाय चान्स एखादा राहिला असेल तर एकदम असं घोटून घेतल्यामुळे छान असं बारीक होतं. तर हे बघा एकदम असं छान असं बारीक घोटून घेतले, त्यामुळे एकदम असं मऊसूत हा तयार झालाय. तांदळाचं पीठ न वापरता फक्त तांदूळ शिजून असा तुम्ही पापड नसेल केला तर एकदा नक्कीच करून बघा. खायलाही खरंच खूप छान लागतो. आता ते एक मी मेन कापड घेतले किंवा याला प्लास्टिक पेपरसुद्धा म्हणू शकतो. जे आपले साडीमध्ये निघतात प्लास्टिक पेपर, तोच इथं मी घेतलाय. त्याला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून जे मिश्रणाचे आपण पापड तयार करणार आहोत ते खाली चिकटणार नाही. त्यातील एक छोटासा गोळा घ्यायचा. दुसरे एक मेन कापड त्यावर ठेवून प्लेटच्या साहाय्यानेच याला आपल्याला थोडंसं प्रेस करायचं. तर हे बघा एकदम असा गोल गरगरीत आणि मस्त पटकन पापड बनवून तयार होतं. याला लाटण्याची सुद्धा गरज नाही किंवा जास्त वेळेसुद्धा याला खेळत बसायची गरज नाही. एकदम असा पटकन तयार होतो. पापड तयार करून घेतला की दुसऱ्या एका प्लास्टिक पेपरवर टाकून घ्यायचं. आता इथे एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की आता हे मिश्रण गरम असताना याचे पापड घालायचे, तर अजिबात नाही. पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण याचे पापड घालणार आहोत. थंड झाल्यासुद्धा याचे पापड घालता येतात. तर हे बघा मी एक एक करून छोटे-छोटे मिश्रणाचे जे असे गोळे तयार करून त्यावर ही मेन कापड आणि प्लेट फिरून अशा सगळ्या पद्धतीचे एक एक करून हे सगळे पापड तयार करून घेत आहे. आणि पापड करायला जास्त वेळ पण जात नाही. फक्त 10 मिनिटात सगळे पापड बनवून तयार होतात. इथे आपल्याला लाटण्याची सुद्धा गरज पडत नाही. नुसते फक्त आपल्याला 2 प्लास्टिक पेपर आणि एक प्लेटच पुरेशी आहे आणि खूप छान होतात. नुसतं फक्त प्रेस करायचं. प्रेस केलं की एकदम असा मोठा चपातीला थोडासा कमी आकाराचा इथे आपले पापड बनवून तयार होतो. आणि एक एक करून सगळे अशाच पद्धतीने आपण सगळे पापड तयार करून घेणार आहोत. तर हे बघा सगळे पापड तयार करून घ्यायचेत आणि हे पापड अगोदर आपण उन्हात वाळत न घालता असेच फॅन खाली सुकवून घेणार आहोत. एक दिवस असेच फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी नंतर आपण याला उन्हात वाळत घालणार आहोत. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत घालायचे किंवा लगेच घातले तरी चालतात, पण शक्यतो अगोदर फॅन खाली सुकवून घ्या. मी दुसऱ्या दिवशी 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतले आहेत आणि एकदम असा कडकडीत हा पापड वाळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. दिसायला सुद्धा छान दिसत आहे आणि त्यामध्ये जिरे टाकल्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसत आहे. आता हा पापड तळून सुद्धा मी तुम्हाला तेलामध्ये दाखवते. तेलामध्ये टाकताच एकदम असा कढईभर फुलणारा, खुसखुशीत आणि खमंग असा आपला तांदळाचा पापड बनवून तयार होतो. तांदळाचं पीठ न वापरता फक्त तांदूळ शिजून फक्त 10 मिनिटात बनवून खाता येतील असे मस्त झटपट पटकन होणारे तांदळाचे पापडची रेसिपी या अगोदर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 रेसिपी शेअर केल्या आहेत. नसतील पाहिली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्कीच बघा. आणि तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील आणखीन कोणकोणत्याच पापड्याच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मी त्यासुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर या इथे मी 2 ते 3 पापड तुम्हाला तळून दाखवले आहेत. तुम्ही पाहू शकता साध्या अगोदर पापड कसा होता आणि तळल्यानंतर याचा आकार किती मोठा झाला आहे. खायलासुद्धा एकदम असा खुसखुशीत आणि खमंग लागतो. असा जिभेवर ठेवताच विरघळणारा मस्त आपले तांदळाचे पापडची रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.